कनेक्टिंग लिंक. अरे ज्याला ईश्वरपूर सांगली रोड करायला 2 पिढ्याला जमलं नाही ते म्हणताय कनेक्टिंग लिंकचा मुका घ्यायला चाललंय. कनेक्टिंग लिंक अरे करा ना तिथला रस्ता तुम्ही. अरे गावातलं कळ ना तुम्ही कनेक्टिंग लिंक कुठं चाललाय. तुम्ही जर वागत असाल तसे भूमिका घ्या ना. तिकडे एक जण पंढरपूरमध्ये उपोषणाला बसतोय. अरे कारखाने महाराष्ट्रात ढापले किती त्याचा हिशोब द्या ना तुम्ही लोकांना. मी हे नुसतं बोलायचं म्हणून बोलत नाही. कागदोपत्री आहे. कोर्टानं दर ठरवलाय. हार्ट ऑफ सिटी जागा आहे कवठेमंकाळ शहरामध्ये आणि तो कारखाना आमच्या जिल्ह्यातल्या एका टग्याला ढापायचा आहे म्हणून तो जिल्हा बँकेकडून बंद पाडला. 110 कोटी रुपये नुसतं कर्ज. ज्याची प्रॉपर्टी तुम्ही बघा 280 एकर गुणुले करा. कारखान्याच्या मशिनरी गोडाऊन सगळं एकदम चालू कारखाना. फक्त कारखाना घ्यायचा आहे ह्या राक्षसी भावनेतून हा शेतकऱ्यांचा कारखाना बंद पाडलाय. अरे त्यातली 10-20 एकर जमीन विकली तरी कारखान्याचं सगळं कर्ज फिटतंय. पण त्यांना तसं नाही. अख्खा कारखाना पाहिजे. जर त्या कारखान्याची 10 एकर जमीन विकली असती कारखाना नील झाला असता. पण नाही आहे. अख्खा कारखाना पाहिजे. काटा मारायचं प्रमाण नाही. इकडे गप्पा सरकारच्या विरोधात भूमिका. काय तुम्ही जर वागत असाल तसे भूमिका घ्या ना. तिकडे एक जण पंढरपूरमध्ये उपोषणाला बसतोय. अरे कारखाने महाराष्ट्रात ढापले किती त्याचा हिशोब द्या ना तुम्ही लोकांना. सभासदांचे कारखाने आहे. मग आम्ही आता पंढरपूरला बसतोय. उपोषणाला आम्ही बसलोय. अरे कुणी उपोषणाला बसायचं. शेतकऱ्यांचा नेता व्हायचा आहे तुम्हाला. काम करा ना तुम्ही. या महाराष्ट्रातले किती कारखाने तुम्ही ढापले. 4 कोटी 5 कोटी 10 कोटी 50 कोटी पर्यंत. परत तिथून उठले गेले संभाजीनगरला. अरे कन्नडचा कारखाना तुम्ही तिथल्या लोकांचा ढापलाय आणि तुम्ही आंदोलन करताय संभाजीनगरला. हे कारखाने द्या ना तुम्हाला. शेतकऱ्यांची जर तुम्हाला कळवळ आहे, शेतकऱ्यांच्या प्रती तुमची भावना स्वच्छ आहे, शेतकऱ्यांच्या प्रती तुमची भावना प्रामाणिक आहे, कारखाना सभासदांना देऊन टाका ना. कशासाठी तुम्ही हे करताय. काटामारी सगळ्यात मोठी तुमच्या कारखान्यावरती चालते. तुम्ही आम्हाला सांगणार, तुम्ही सरकारला सल्ले देणार. अरे कसं काय चालेल. अरे माझ्या सरकारनं परवाच्या दिवशी निर्णय केला या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मुरमाजला माती उचलताना दगडगोटे उचलताना अरे लोक त्रासून गेली होती. इकडून तलाठी साहेब आले, तिकडून कोतवाल आला, तिकडून तहसीलदार आले, घरावरती बोजा चढवला. माफ करून टाकलं सरकारनं. क्रांतिकारी निर्णय हा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्यासाठी राज्य सरकारनं जी भूमिका घेतलेली आहे. अरे आम्ही काम करणारी लोक आहोत. आमच्या नेतृत्वाचे कारखाने नाहीत, आमच्या नेतृत्वाच्या सुतगिरण्या नाहीत, आमच्या नेतृत्वाने कुठल्या बँका लुटल्या नाहीत, कुठली अशी कर्ज 100, 200, 500 कोटी रुपयाची घेऊन बुडवलेली नाहीत. आमच्या नेतृत्वाची भूमिका स्वच्छ आणि स्पष्ट आहे. या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं कल्याण झालं पाहिजे आणि त्यांच्यासाठीच्या पायाभूत सुविधा कायमस्वरूपीच्या निर्माण झाल्या पाहिजेत. आज मी जत विधानसभा मतदारसंघामधून प्रतिनिधित्व करतोय. ज्या मतदारसंघामध्ये 2000 कोटी रुपयाचं काम म्हैसाळ योजनेचं सुरू आहे. 2000 कोटी रुपये. अरे 20 कोटी 50 कोटी 100 कोटी इथं स्वर्गीय गणपतराव देशमुख साहेबांचे नातू इथं आमदार म्हणून इथं बसलेले आहेत. सगळेच आमदार आपले सचिन पाटील साहेब जे दुष्काळी पट्ट्यातून येत आहेत. इकडे नारायणआबा करमाळेचे आमदार दुष्काळी पट्ट्यातून येत आहेत. इथं बसलेले बरेच आमचे सहकारी मित्र की जिथं योजना पाहिजे त्यांना परंतु पैसे नाहीत. 10 कोटी दिले 20 कोटी दिले. मागच्या कॉन्ट्रॅक्टरचं बिल भरायला पैसे तेवढे जायचे. समाधान दादा पण इथं वर बसलेले आहेत. 35 गावांचा प्रश्न किती दिवसापासूनचा होता मंगळवेढ्याचा. राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ आणि एकनाथ शिंदे साहेबांनी एका ठोक्यात सोडवून टाकला. 1000 कोटी रुपयाचा मंगळवेढ्यासाठी दिला. मानखटावची परिस्थिती तीच होती. फलटण कोरेगावची परिस्थिती ती होती. माळशिरसचा दक्षिण भाग तोही दुष्काळी होता. कसल्या गप्पा मारताय. 40 वर्ष तुम्ही सत्तेमध्ये बसला. तुम्हाला कुठलं धोरण राबवता आलं नाही लोकांच्यासाठी. आज परवा महिलांच्या संदर्भातलं बिल आलं. चेष्टा म्हणे बोगस बिल आहे. अरे गावगाड्यामध्ये राहणाऱ्या महिला आहेत ज्यांना स्वतःची शेती नाही. शेती तुकड्यामध्ये गेली. तुम्ही 1951ला जेव्हा दुरुस्ती केली घटना दुरुस्ती त्यामध्ये तुम्ही सिलिंग ऍक्ट सारखा कायदा आणला. त्यामध्ये तुम्ही कुळ कायदा आणला. कसेल त्याची जमीन. शेतकऱ्यांची जमीन कमी झाली. लोकसंख्या वाढत गेली. तुकडे तुकडे पडत गेले. आज अनेक लोक आहेत जी गावात भूमिहीन आहेत. आदिवासी भाऊ आहेत, मागासवर्गीय लोक आहेत, इतर मागासवर्गीय लोक आहेत, मायनर ओबीसीतली लोक आहेत, भटक्या विमुक्तातली पालात राहणारी लोक.
कुठं आहे त्यांना जमीन? 10 बाय 10च्या खोलीमध्ये आजोबा राहत होता, 10 बाय 2च्या खोलीमध्ये पंजोबा राहत होता, 10 बाय 10च्या खोलीत बाप पण राहतोय आणि आज त्याचा पोरगा पण त्याच खोलीत राहतोय. परिस्थिती बदलली नाही. आणि त्या महिला भगिनींच्या साठी माझ्या सरकारनं जर त्यांना शेतकरी घोषित करण्याचा जर निर्णय घेतला असेल तर याचं स्वागत विरोधकांनी सुद्धा करायला पाहिजे होतं. राजकारण तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये करता. तिथून आले पूल कनेक्टिंग लिंक. अरे ज्याला ईश्वरपूर सांगली रोड करायला 2 पिढ्याला जमलं नाही ते म्हणताय कनेक्टिंग लिंकचा मुका घ्यायला चाललंय. कनेक्टिंग लिंक अरे करा ना तिथला रस्ता तुम्ही. बारामती टू फलटण 20 वर्ष रस्ताच नव्हता. इथं बरेच मंडळ आहेत विचारा. इथं फलटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार साहेब आहेत. बारामती आणि फलटण रस्ता 20 वर्ष नव्हता. देवाभाऊ मुख्यमंत्री झाले आणि बारामती फलटण रस्ता हायवे तयार झाला. वस्तुस्थिती आहे. अरे गावातलं कळलं ना तुम्ही कनेक्टिंग लिंक कुठं चाललाय. कनेक्टिंग लिंक आज आपल्या सर्वांच्यासाठी आपण येतोय तिथून. आता अगोदर किती वेळ लागायचा आपल्याला लोणावळ्यामधून आपल्याला इकडं खालापूरच्या टोल नाक्यावरती यायला किती वेळ लागायचा. आज आम्ही टायमिंग बघितलं मोजून 6 मिनिटांमध्ये आम्ही लोणावळा पास होतोय. कनेक्टिंग लिंक मध्ये 6 मिनिटांमध्ये आम्ही लोणावळा पास करतोय. मिसिंग लिंक त्याला आता कनेक्टिंग लिंक नाव दिलं. माननीय अध्यक्ष महोदय या माध्यमातून सरकारकडे माझी मागणी आहे. मुंबई महाराष्ट्राला जोडली गेली नव्हती. 1853ला इंग्रजांनी एक समिती गठीत केली मुंबईतून पुण्याकडे जाणारा रस्ता शोधण्यासाठी. अधिकारी सगळे गोरे तिथं रोज जात होते. त्यांना रस्ता सापडत नव्हता. तिथे एक मेंढपाळ मेंढ्या राखत होता. तो रोज बघत होता काय चाललंय. आणि मग त्याने विचारलं, त्याला काही इंग्रजी बोलता येत नव्हतं, ही लोक कशासाठी येत आहेत. तर त्यांना रस्ता शोधायचा आहे पुण्याला जाणारा. अरे ते म्हणलं एवढं 2 महिने तुम्ही काय करताय, माझ्या मागे चला तुम्ही, मी तुम्हाला दाखवतो. कारण तो मेंढपाळ होता. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये तो रात्रंदिवस फिरत होता. त्याला सगळ्या तिथल्या पाऊलवाटा माहित होत्या. आणि मग त्या इंग्रज अधिकाऱ्यांना घेऊन तो गेला आणि तो रस्ता त्यांना दाखवला. आणि मग त्या इंग्रज अधिकाऱ्यांनी विचारलं, ते खुश झाले, अरे तुम्हाला काय पाहिजे बक्षीस, आम्ही तुम्हाला काय बक्षीस देऊ. तेव्हा त्या मेंढपाळानं स्पष्टपणे सांगितलं, स्वाभिमानानं सांगितलं की मला तुमच्याकडून बक्षीस नको आहे, तुम्ही आमच्या भारताला स्वतंत्र द्या, तुम्ही भारतातून निघून जावा. आणि हे ऐकल्याच्या नंतर त्या इंग्रज अधिकाऱ्यांनी त्या मेंढपाळाला गोळ्या घातल्या आणि तो मेंढपाळ या देशासाठी हुतात्मा झालेला वीर सिंगरोबा धनगर होता. आणि म्हणून सरकारकडे माझी मागणी आहे, अगोदर जो जुना रोड आहे तिथं वीर शिंगरोबा धनगराचं मंदिर आहे. लोक तिथून वीर शिंगरोबा धनगराला नारळ फोडणं किंवा तिथं रुपया 2 रुपये 5 रुपये टाकल्याशिवाय पुढे जात नाहीत अशी परिस्थिती आहे. सरकारकडे माझी मागणी आहे, या कनेक्टिंग लिंकला वीर शिंगरोबा धनगर यांचं नाव दिलं तर खूप उपकार होतील. माझी सरकारकडे हात जोडून विनंती आहे, कारण त्यांनीच रस्ता दाखवला.